धामणी खोऱ्यामधील राधानगरी तालुक्यातील गावशी येथील 23 वर्षीय युवक रुपेशा कृष्णा पाटील यानं स्वतःच्या वाढदिवसादिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपेश पाटील हा पन्हाळा तालुक्यातील कळे येथील महाविद्यालय शिक्षण घेत पोलीस भरतीची तयारी करत बाहेर किरकोळ कामे करत होता. यावर्षी त्याच्या नवीन घराचं बांधकाम सुरू केलं होतं, परंतु आर्थिक अडचणीमुळे घर बांधकाम अपूर्ण राहिलं आहे. त्यामुळे तो गेल्या काही दिवसापासून निराश होता. कॉलेजला जाऊन आल्यानंतर त्यानं आत्महत्या केली. धामणी खोऱ्यामधील राधानगरी तालुक्यातील गौशी येथील 23 वर्षीय युवक रुपेश कृष्णा पाटील यानं स्वतःच्या वाढदिवसादिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपेश पाटील हा पन्हाळा तालुक्यातील कळे येथील महाविद्यालयात शिक्षण घेत पोलीस भरतीची तयारी करत बाहेर किरकोळ कामे करत होता. यावर्षी त्याच्या नवीन घराचं बांधकाम सुरू केलं होतं, परंतु आर्थिक अडचणींमुळे घर बांधकाम अपूर्ण राहिलं आहे. त्यामुळे तो गेल्या काही दिवस निराश होता. गुरुवारी कॉलेजला जाऊन आल्यापासून अस्वस्थ होता. त्यानंतर दुपारी तो दवाखान्यात जातो असं सांगून घराबाहेर पडला होता. त्यानं स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मित्रांकरिता पार्टीचं नियोजनही केलं होतं. नवीन घर बांधकाम सुरू असल्यामुळे तो आजी आजोबांच्या घरी राहत होता. दुपारच्या वेळी आजी आजोबा झोपल्याचं आणि घरातील माणसं शेताकडे गेल्याचं संधी साधून रुपेशनं घराच्या तुळीस गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचं निदर्शनास येताच नातेवाईकांनी त्यास उपचाराकरता कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केलं.